एक्स मानू. आयताची रुंदी एक्स मानली आपण, बरोबर. आता लांबी ही रुंदीपेक्षा 5 ने अधिक आहे, बरोबर. लांबी ही रुंदीपेक्षा 5 ने जास्त आहे. मग काय करायचं? लांबी बरोबर एक्स अधिक 5. तुम्ही ए ते झेड पर्यंत कोणतंही अक्षर घेऊ शकता. रुंदी आपण एक्स मानली, लांबी आपण एक्स अधिक 5. 5 ने जास्त. कमी असेल तर वजा करायचं आणि जास्त असेल तर अधिक करायचं. मग आता आयताचे क्षेत्रफळ तुमचं सूत्र पाठच असेल. आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे? लांबी गुणिले रुंदी. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. तर लांबी किती आहे? एक्स अधिक 5 आणि रुंदी किती आहे? एक्स, बरोबर. आता एका आयताची रुंदी 5 सेंटीमीटरने जास्त आहे आणि त्याचे क्षेत्रफळ 300 चौरस सेमी आहे. आता आयताचे क्षेत्रफळ किती आहे? 300, बरोबर. आयताचे क्षेत्रफळ 300. तर समीकरण सोडवूया. आता एक्स गुणिले एक्स किती येणार? एक्सचा वर्ग, बरोबर. एक्स गुणिले 5 किती येणार? अधिक 5 एक्स बरोबर 300, बरोबर. आता हे 300 इकडे आल्यानंतर काय होईल? एक्स वर्ग अधिक 5 एक्स वजा 300 बरोबर 0. आता हे 300 चे आपल्याला असे अवयव पाडायचे की ज्यांची बेरीज 5 आली पाहिजे. मग 15 गुणिले 20 हे अधिक 20 घ्यायचं, हे वजा, म्हणजे यांची वजा बाकी. 15 गुणिले 20, 15 दुने 30, म्हणजे 15 गुणिले 20 किती? 300. तर वजा 15 आणि अधिक 20 यांची बेरीज 5 येते. मग एका कंसामध्ये एक्स वजा 15 आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्स अधिक 20 बरोबर 0, बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, हे खूप सोपं आहे. 300 चे आपण असे अवयव पाडायचे की ज्यांची बेरीज म्हणजे ज्यांचा गुणाकार 300 आला पाहिजे आणि ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी 5 आली पाहिजे, म्हणजे मधल्या पदा येतील. मग एक्स वजा 15, एक्स वजा 15 बरोबर 0. मग एक्स बरोबर हे वजा 15 इकडे गेल्यानंतर काय येणार? अधिक 15, बरोबर. आणि एक्स अधिक 20 बरोबर 0. एक्स बरोबर वजा 20, बरोबर. आता वजा 20 ही किंमत येऊ शकणार नाही म्हणून घ्यायची नाही. मग आता एक्स बरोबर किती आलं? 15. म्हणजेच आता काय आलं? रुंदी किती आली आपली? 15. रुंदी किती आली? 15. आणि लांबी एक्स अधिक 5 म्हणजे 15 अधिक 5 किती येणार? 20. मग इथंच पर्याय क्रमांक 4, बरोबर. एक्स आल्यानंतर जर तुम्हाला उदाहरणामध्ये लांबी विचारली तर एक्स अधिक 5 म्हणजे 15 अधिक 5 बरोबर 20 आणि रुंदी विचारली तर इथंच उदाहरण स्टॉप करायचं, एक्स बरोबर 15. तर पर्याय क्रमांक 4. पुढील उदाहरण बघतोय आपण. एका आयताची लांबी, नाही हे झालंय आपलं.
एक आयत व एक चौरस यांच्या परिमिती समान आहेत. आयत आणि चौरस ह्या दोघांच्या पण परिमिती समान आहे. आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 12 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर आहे. तर चौरसाच्या बाजूची लांबी किती? आता आपण सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल? आयताची परिमिती, बरोबर. म्हणून मी सांगते विद्यार्थ्यांनो की आपली सगळी सूत्रे तोंडपाठ पाहिजे, म्हणजे कोणतंही आणि कसंही उदाहरण आलं तर आपण आणणार नाही, बरोबर. तुम्हाला माहितीच असेल आयताची परिमिती बरोबर सूत्र आयताची परिमिती आयताची परिमिती बरोबर 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी, लांबी अधिक रुंदी, बरोबर. आयताची परिमिती बरोबर 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. आता आयताची लांबी किती आहे? 2. आयताची लांबी किती आहे? 12 अधिक 8. आता 12 अधिक 8 किती? 20, बरोबर. 2 गुणिले कंसात 20 बरोबर 40, बरोबर. आयताची परिमिती आपण काढली, कारण आपल्याला लांबी व रुंदी हे दोन्ही पण दिले होते, म्हणून आपण सूत्रामध्ये किंमत टाकून आयताची परिमिती काढली. तर आपल्याला काय करायचंय बघा, आयत आणि चौरस यांची परिमिती समान आहे. मग चौरसाची परिमिती बरोबर चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती बरोबर. आता चौरसाची परिमिती आयताची परिमिती समान आहे, मग चौरसाची परिमिती बरोबर काय आहे सूत्र? 4 गुणिले बाजू, बरोबर. 4 गुणिले बाजू. आता चौरसाची आणि आयताची परिमिती समान आहे, म्हणजेच किती विद्यार्थी मित्रांनो? 40, बरोबर. मग इथं आपण काय करायचंय? 40 आणि 4 गुणिले बाजू. हे 4 गुणिले बाजू. आता इथं हे 4 आपल्याला इथं गुणिले, इथं भागिले. या बाजूला डाव्या बाजूला आल्यानंतर 40 भागिले 4 बरोबर बाजू, बरोबर. आता उत्तर जवळजवळ आलंच आहे. 4 एक 4 आणि इथं 4 एक 4 0, म्हणजेच बाजू बरोबर बरोबर 10 सेंटीमीटर. तर आपल्याला काय करायचे आहे? चौरसाच्या बाजूची लांबी किती, बरोबर. आता आपण उत्तर शोधूया. पहिला पर्याय आहे बघा, किती आली आपली बाजू? 10 सेंटीमीटर. म्हणजेच ह्या उदाहरणाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आहे. तुम्हाला हे समजले असेलच. आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी, बरोबर. लांबी अधिक रुंदी 12 अधिक 8 20, 2 गुणिले 12 अधिक 8 20, म्हणजे 20 गुणिले 2, 20 गुणिले 2 40. आणि चौरसाची परिमिती आणि आयताची परिमिती समान आहे, म्हणून कोणते सूत्र वापरायचे आपल्याला? चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. मग 40 बरोबर 4 गुणिले बाजू. ज्या वेळेस आपण इथं गुणाकार असतो, इथं गुणिले असेल तर इकडे आल्यावर काय होईल? भागिले. म्हणून 40 भागिले 4, 4 एक 4, 4 एक 4 0, म्हणजे बाजू किती? 10 सेंटीमीटर.
ठीक आहे, आपण पुढच्या उदाहरणाकडे वळूया. सुरुवातीला एक आयत व एक चौरस यांची क्षेत्रफळे समान आहेत. आयताची लांबी 20 आहे आणि चौरसाची बाजू 10 सेंटीमीटर आहे. लांबी 10 सेंटीमीटर लांबीची आहे, तर आयताची रुंदी किती? तर आपण आता शिकलो आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी बरोबर. आणि चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे? चौरसाचे क्षेत्रफळ बाजूंचा वर्ग. आता आपण पाहूया चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूंचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे? बाजूचा वर्ग. आता चौरसाची बाजू आपल्याला किती सेंटीमीटर दिली? 10. 10चा वर्ग तुम्हाला ते येतच असणार. सांगा पाहू किती? 10चा वर्ग बरोबर किती येतो? 100. चौरसाचे क्षेत्रफळ आपण काढले 100. आता प्रश्न पुन्हा एकदा बारकाईने वाचायचा. काय आहे? एक आयत व चौरस यांची क्षेत्रफळे समान आहे. आता चौरसाचे क्षेत्रफळ इतकं आलं, मग आयताचं क्षेत्रफळ पण तितकंच येणार. चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ. हे दोन्ही समान आहेत, म्हणून आपण आता आयताचे क्षेत्रफळ बरोबर बघूया. आयताचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ काय आहे रे? सूत्र आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. आता आयताची लांबी किती सेंटीमीटर दिली? 20 बरोबर. आयताची लांबी 20 सेंटीमीटर आणि चौरसाचे क्षेत्रफळ किती आलेले? 100. चौरस आणि आयताचे क्षेत्रफळ समान असल्यामुळे आयताचे क्षेत्रफळ पण काय येणार? 100. आपल्याला काय काढायचं आहे? रुंदी बरोबर. एकदम व्यवस्थित सूत्रामध्ये किंमत टाकायची. आता इथं गुणिले, इकडे आल्यानंतर डाव्या बाजूने आल्यानंतर काय होणार? भागिले बरोबर. 100 भागिले 20 बरोबर रुंदी. आता हा शून्य गेला, हा शून्य गेला. बे एक बे बे पंचे 10 म्हणजेच काय? रुंदी किती आली आपली? 5 सेंटीमीटर. बघा पर्याय क्रमांक 4 बरोबर 5 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4. इथं आपण चौरसाचं क्षेत्रफळ आयताचं क्षेत्रफळांचा आपण अभ्यास केला. उदाहरण अवघड नसतं, फक्त बारकाईने वाचणं गरजेचं असतं. चला तर मग दुसऱ्या उदाहरणाकडे वळूया. काल ह्याच प्रकारचं आपण एक उदाहरण पाहिलं होतं बरोबर. आपण आज
एका चौकोनाच्या 4 कोनांची मापे अनुक्रमे 2x अधिक 10, 3x अधिक 15, 4x वजा 30 व 2x वजा 20 अशी आहेत. तर त्या चौकोनाच्या सर्वात लहान बाह्य कोनाचे माप किती? प्रश्न अतिशय सोपा आहे. फक्त सोडवणं, व्यवस्थित सूत्र वापरून सोडवणं गरजेचं आहे. चौकोनाच्या 4ही कोनांच्या मापाची बेरीज 360 अंश असते हे तुम्हाला माहिती आहे. मग आपण हे 4 कोन लिहून घेऊया. 2x अधिक 10 कंसात अधिक 3x अधिक 15 अधिक 4x वजा 30 अधिक 2x वजा 20 बरोबर 360. कधी पण उदाहरण सोडवताना स्टेप बाय स्टेप चालायचं, म्हणजे उदाहरण आपलं शेवटपर्यंत बरोबर येते. आपण काय केलं? 2x अधिक 10, 3x अधिक 15, 4x वजा 3 30 आणि 2x वजा 20 बरोबर 360. 4ही कोनांच्या मापाची बेरीज 360 अंश असते. आता यामध्ये कंस काढून टाकायचा. काय येणार? 2x अधिक 10 अधिक 3x अधिक 15 अधिक 4x वजा 30 अधिक 2x वजा 20 बरोबर 360. आता यामध्ये तुम्ही पाहत असता आपण कंस काढला. आता सारखी पदे कोणती आहे? हे 2x, हे 3x, हे 4x आणि हे 2x बरोबर. x ची जी पदे आहे ती सारखी आहे. मग हे 2x अधिक 3x, 2 आणि 3 5, 5 आणि 4 9, 9 10 11. एक एक स्टेप कमी करायच्या. 11x डायरेक्ट हे केलं आपण. x ची चल घेतली. हा 2x, हा 3x, 2 आणि 3 5, 5 आणि 4 9, 9 आणि 2 11, 11x. नंतर बघा आता संख्या. हे 10 अधिक 15 25, 25 आणि हे 30 वजा 30 म्हणजे वजा 5 आणि हे वजा 20 म्हणजे किती येणार? वजा 25 बरोबर 360. तुम्हाला अगोदरच सांगितले मी, ज्या वेळेस आपण डाव्या बाजूने जातो किंवा उजव्या बाजूने आपण जातो त्यावेळेस वजा असेल तर अधिक होतं, अधिक असेल तर वजा होतं. मग 11x बरोबर हे वजा 25 आहे. इकडे आल्यानंतर किती होईल? 360 अधिक 25 किती येईल यांची बेरीज? 5 385. आता 11x बरोबर किती आले? 385. इथं गुणिले आपल्याला काय करावं लागेल? भागिले. 385 छेद 11. 385 छेद 11. 11 ने भाग द्यायचा आहे. 11 एक 11, 11 त्रिक 33, 5 उरले. 11 पाचे 55 म्हणजेच किती येणार? 35 बरोबर. आता x बरोबर 35 आले. आता आपण पहिला कोण बघूया. 2x, 2x अधिक 10 बरोबर. आता 35 दुने 70 बरोबर. 2x बरोबर किती घ्यायचे आपल्याला? 35 बरोबर. 2 गुणिले 35 अधिक 10. 2x अधिक 10 पहिला कोण म्हणून 2 गुणिले 35 अधिक 10. 35 दुने 70, 70 अधिक 10 किती आले? 80 बरोबर. आता दुसरा 3x अधिक 15, 3x अधिक 15 काय करावं लागेल आपल्याला? 3 गुणिले 35 अधिक 15
35 त्रिक 105 अधिक 15, 5 त्रिक 15, 3 त्रिक 9 1 10, 5 आणि 5 10, 120. बरोबर. गुणाकार करताना गडबडायचं नाही. आता पुढचं 4x वजा 30. बरोबर. 4x वजा 30. 4 गुणिले 35 अधिक 4x 4 गुणिले 35 वजा 30. आता 35 चौक 5 चौक 20, 4 त्रिक 12, 13 14, 140 वजा 30 म्हणजे किती येणार? 110. आणि शेवटचा 2x वजा 20. 35 जुने 70 आणि 70 वजा 20 म्हणजे किती येणार? 50. बरोबर. आपला प्रश्न काय दिला आहे? तर त्या चौकोनाच्या सर्वात लहान बाह्य कोणाचं माप किती? आता आपल्याला इथं बाह्य कोन शोधायचे आहेत. बाह्य कोन बाह्य कोनाची मापे. पहिला 80, मग आपल्याला 180 हा कोन आणि बाह्य कोन या दोन्हींची बेरीज किती असते? 180. म्हणून 180 मधून 80 वजा केले तर आपल्याला बाह्य कोनाचं माप कळेल. बरोबर. मग 180 वजा 80 बरोबर किती येणार? 100. पहिल्या कोनाचं बाह्य कोन 100 अंश मापाचा. आता दुसरा हा किती आहे? 120. मग पुन्हा तेच 180 वजा 120 म्हणजे किती येणार? 7 अंश. बरोबर. आता तिसरा किती आलेला आहे आपला? 110. पुन्हा तीच प्रोसेस 180 वजा 110 किती येणार? 70 अंश. आणि चौथा 50 अंश. मग 180 वजा 50 बरोबर किती येणार? 130. प्रश्न वाचा. चौकोनाच्या सर्वात लहान बाह्य कोन. आता सर्वात लहान बाह्य कोन कोणता येणार? 60 अंश. मग पर्याय क्रमांक 1. आणि जर तुम्हाला विचारलं असेल सर्वात मोठा बाह्य कोन तर कोणता येणार? पर्याय क्रमांक 4. म्हणजे दोन्हींची पण शक्यता ठेवायची. सर्वात लहान विचारला म्हणून पर्याय क्रमांक 1. म्हणून प्रश्न कधी पण सोडवताना एकदा दोनदा वाचत चला. ठीक आहे. हे समजलं असेल तुम्हाला. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रश्न हा. एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांची मापे 2x अंश 3x अंश असतील तर त्या चौकोनाच्या चारही क्रमागत कोनांची मापे कोणती? आता तुम्हाला माहितीच आहे, आपण काल शिकलो होतो. काय शिकलो होतो आपण? समांतरभुज चौकोन. आपल्या माहितीसाठी नाव द्यायची. आता समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांची मापे म्हणजे लगतचे कोण कोणते? ए डी किंवा ए बी. तर ते किती आहे? हे 2x आहे. आणि लगतचा कोन 3x. बरोबर. 2x आणि तो लगतचा कोन डी 3x. आता लगतच्या कोनांची दोन कोनांची बेरीज किती अंश असते? बरोबर. किती? 180. मग 2x अधिक 3x बरोबर किती? 180. आता असंही म्हणू शकतो आपण कोन ए अधिक कोन डी बरोबर 180.
80. 2x अधिक 3x किती येणार? 5x. बरोबर. 5x बरोबर 180. तुम्हाला माहितच आहे इथं गुणिले, मग इकडे आल्यानंतर बाजू जेव्हा आपण बदलतो डाव्या बाजूला आल्यानंतर काय होणार? भागिले. मग x बरोबर 180 छेद 5. मग 5 त्रिक 15, 3 उरले, 5 चौक 30. म्हणजे किती आला x बरोबर 36 अंश. x किती आला? 36. तर आपल्याला हा काढायचा आहे. 36 जुने 72. मग 2x बरोबर म्हणजे अँगल ए, कोण ए बरोबर 2x. मग किती येणार? 36 गुणिले 2 बरोबर 72 अंश. आता 3x कोणता आहे? बी बरोबर 3x. बरोबर. आता 3x म्हणजेच काय? 36 गुणिले 3. 36 गुणिले 3. 26 18 3 9 10. म्हणजे हा किती आला? 108 अंश. समजले? आता हा 2x म्हणजे हा कोण ए किती अंश आलाय? 72 अंश आलाय. हा किती आलाय? 108 अंश आलाय. तर आता हा 108 आहे म्हणून हा किती येणार? 72. आणि हा 72 आहे म्हणून हा किती येणार? 108. सिक्वेन्स लावायची ए बी सी डी म्हणजेच 72 108 72 108 म्हणजेच पर्याय क्रमांक 3. अतिशय सोपं उदाहरण आहे. फक्त सूत्र आपल्या पाठ पाहिजे. आता इथं लगतचे कोण दिले? लगतचे कोण दिल्यामुळं या दोन्हींची बेरीज ए अधिक डी किती येणार? 180. 2x अधिक 3x बरोबर किती? 180. त्या 2x अधिक 3x बरोबर 5x बरोबर 180. इथं गुणिले 180 छेद 5 किती येते? 36. आणि x बरोबर 36 आल्यानंतर आपल्याला कोण ए आणि कोण डी काढता येतो. मग 36 जुने 72 अंश आणि 36 गुणिले 3 108 अंश. म्हणून हा 72 तर हा 108, हा 108 ते हा 72. कारण काय? लगतच्या कोणांची बेरीज 180 अंश असते आणि समोरासमोरील कोण समान मापाचे असतात. म्हणून आपलं उत्तर आले 72 अंश. पर्याय क्रमांक 3. 72 108 72 108. चला तर विद्यार्थी मित्रांनो, उद्या पुन्हा भेटूया नवीन टॉपिक घेऊन. त्रिकोणाची परिमिती. तुम्हाला काही शंका असतील तर विचारा. शिकव शंका असेल तर विचारा.